नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज असरोडकर. निवडणुकांचा काळ आहे. लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा हा पार पडलेला आहे. एका बाजूला केंद्र सरकारचा जोरदार प्रचार आणि दुसऱ्या बाजूला राजकीय पातळीवरच नव्हे तर सामाजिक पातळीवरून सुद्धा या सरकारच्या धोरणांना सुरू असलेला विरोध. अशी एक जबरदस्त रंगतदार अशी यंदाची 2024ची निवडणूक आहे. माझ्यासोबत राजकीय नव्हे परंतु सामाजिक व्यक्तिमत्व आहे. परंतु इतक्या वर्षानंतर उघड राजकीय भूमिका घेणारे संजय मंगला गोपाळ आपल्या सोबत आहेत. जन आंदोलनाचे ते राष्ट्रीय समन्वयक आहेत आणि देशातल्या अनेक सामाजिक संघटनांना एकत्रित बांधून एक आवाज उभा करण्याचं काम जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या माध्यमातून सुरू आहे. संजयजी, आपलं खूप खूप स्वागत मीडिया भारत न्यूजमध्ये. नमस्कार आणि तुमचं पण खूप खूप धन्यवाद. निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडलेला आहे. निवडणुकांच्या काळात मी तुमच्यासारख्या एका सामाजिक व्यक्तिमत्वाची मुलाखत घेतो आहे. मताधिकार हा आपला एपिसोड आहे. माझा पहिला आणि थेट प्रश्न, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय आत्तापर्यंत सामाजिक विषय, आदिवासींचे असतील, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, असे अनेक विषय घेऊन संघर्ष सुरू असलेल्या ह्या सगळ्या संघटना, असं काय घडलं, अशी काय गरज भासली की या संघटनांना थेट राजकारणामध्ये मैदानामध्ये उतरावं लागलं? सामाजिक आणि राजकीय असं नेहमी फरक केला जातो आपल्याकडे. आम्ही जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय स्थापन केल्यापासून 1996 पासून आणि NAPMच्या मध्ये असलेल्या नसलेल्या इतर आमच्यासारख्या संस्था, संघटना, आंदोलनं, चळवळी ह्या आपल्या स्वतःला राजकीय मानत आलेलो आहोत. बरं. नागरिक शास्त्रामध्ये नागरिक हा शब्द जेव्हा होतो, संविधानाने जेव्हा नागरिकांचे अधिकार आणि हक्क दिले, इट्स अ पॉलिटिकल राईट, पॉलिटिकल भूमिका. त्यामुळे आपण जेव्हा नागरिक म्हणून समाजामध्ये वावरतो, वी आर ऑल पॉलिटिकल ॲनिमल्स, वी आर ऑल पॉलिटिकल पीपल. आम्ही तर नागरिकांचे प्रश्न घेऊन लढत असतो, त्यामुळे आम्ही राजकीय आहोत. आपल्याकडे निवडणुका लढवणारा राजकीय आणि निवडणुका न लढवणारा सामाजिक असं फेप केला आहे. तर तो मला अनेक वेळा मला माझा परिचय करून देताना मी मुद्दाम सांगतो, मी सामाजिक राजकीय कार्यकर्ता आहे. मी नुसतं सामाजिक काम करत नाही. मी त्याच्यासाठी उदाहरण देतो. रेड क्रॉस सोसायटीला जगभरामध्ये कुठेही रक्त सांडलं, युद्ध सुरू झालं तर त्यांना तिथे जाण्याची पूर्ण स्वातंत्र्य आहे, कारण की ते मलमपट्टी लावायला जातात. त्या रेड क्रॉसच्या ड्रायव्हरने जरी विचारलं हे युद्ध का चालू आहे, त्याच्या पार्श्वभागावर लत्ता प्रहार करून त्याला रिन्न हाकलतील. तू फक्त मलमपट्टी लावायची, ऑपरेशनचा विषय काढायचा नाही. आम्ही लोक मलमपट्टी करणारे नाही आहोत, आम्ही ऑपरेशन करणारे सामाजिक राजकीय कार्यकर्ते आहोत. त्यामुळे NAPMची भूमिका ही आवर्जून राजकीय आंदोलनं हीच राहिलेली आहे. नर्मदा बचाव आंदोलन हे काय सामाजिक काम आहे, नुसतं समाजाचे प्रश्न म्हणून सामाजिक काम आहे, पण तो लढा मूळतः राजकीय आहे. त्यामुळे त्या राजकीय पद्धतीने सत्तेसमोर काही मागण्या घेऊन किंवा भूमिका घेऊन, पॉलिसीच्या संदर्भातल्या मागण्या घेऊन जेव्हा आम्ही लढतो तेव्हा ती राजकीय लढाई असते. मुद्दा हा आहे की आत्ताच्या 2024चे जे लोकसभा निवडणूक आहे त्यावेळेला आम्ही एकदम थेट निवडणुकींच्या प्रश्नांवर उतरलो. हे तुमचं निरीक्षण बरोबर आहे. याच्या आधी आमच्यापैकी अनेकांनी निवडणुका लढवल्या. पुढे नगरपालिकेची, महापालिकेची, काही जणांनी विधानसभेच्या लढवलेल्या, काही जणांनी छोटे छोटे राजकीय पक्ष पण NAPM मध्ये काही छोटे राजकीय पक्ष देखील होते. बरं. अगदी पर्यायी विकासाची भूमिका घेऊन मी देखील अशा एका पक्षाचं काही दिवस काम केलेलं. बरं. प्रश्न एवढाच आमच्या लक्षात आला की निवडणुकांचं, मतांचं राजकारण आणि तुम्ही जे मुद्दे घेऊन लढता त्या आंदोलनाचे मुद्दे, हे दोन वेगवेगळ्या प्रकारची राजकारण आहेत. आणि आता तर राजकारण इतकं खार्चिक, कॉर्पोरेट स्वरूपाचं झालेलं आहे की सामान्य माणसाला साधी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवताना देखील अनेकदा विचार करावा लागतो. ही दुर्दैवाची स्थिती आहे. पण आम्ही राजकीय निश्चित आहोत. आणि यावेळेला तुमचा जो प्रश्न होता की मी यावेळेला एवढं थेट मैदानामध्ये का उतरला, आणि तुम्ही उघडपणे इंडिया आघाडीच्या बाजूने सुद्धा भूमिका घेतलेली आहे. अगदी याचं कारण सांगतो, ही भूमिका का घेतली ते सांगतो. राहुल गांधींनी जेव्हा पदयात्रा सुरू केली त्याच्या आधीचं वातावरण आठवा. देशामध्ये एक प्रकारचा दहशतवाद सर्व स्तरांवर व्यापलेला होता. आंदोलक बोलू शकत नाहीत, पत्रकार बोलू शकत नाहीत, लेखक बोलू सगळीकडे मुस्कटदाबी.
मीडियामध्ये गोदी मीडिया हा असा प्रकार कधी आपण ऐकला होता? एखादा पत्रकार सरकारची चापलुसी करणारा असतो, एखादा माणूस जास्त त्याच्याबद्दल, पण अख्खी मीडिया हाऊसेस एकामागोमाग हे जे सगळं दहशताचं दबावाचं जे परिस्थिती निर्माण झाली होती, त्या परिस्थितीमध्ये जी आम्हाला आंदोलकांना पण ते अनुभवायला मिळालं. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं, पूर्वी मनोहर जोशी आणि ते बीजेपी सेनेचं नारायण राणे, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि आता एकनाथ शिंदे, जन आंदोलनांशी चर्चे करता दरवाजे अतिशय अभावाने ही लोक उघडत आलेली. अच्छा, कधीच संवाद जन आंदोलकांशी झाला. मुंबईतल्या गरीब वस्त्यांच्या प्रश्न घेऊन जेव्हा आमचे कार्यकर्ते गेले घर बचाव घर बनाव आंदोलनचे, तेव्हा फडणवीसांनी सांगितलं वस्तीतल्या लोकांना पाठवा आतमध्ये. इतका उद्दामपणा, इतकी मुगरुरी ह्या सत्तेमध्ये आहे. तेच 2000 आंदोलनकर्त्यांशी सुद्धा संवाद नाही. संवाद 2014 पासून केंद्र पातळीवर देखील हेच. आमच्या मेधाताई सांगतात, या देशातल्या सर्व पंतप्रधानांशी आमची चर्चा झाली, एक ते मोदी सोडून, नर्मदेवरती. पण तुम्ही त्यांच्याकडे जात नाही आहात की नाही, आम्ही जातो ना. आमची आंदोलनं, आम्ही जेव्हा जंतर मंतरवर दिल्लीला मोर्चा करतो, आंदोलन करतो, आम्हाला भेट मागतो. शेतकरी आंदोलनाच्या वेळेला हीच परिस्थिती नव्हती का? महिनाभर वर्षभर शेतकऱ्यांना लढावं लागलं. त्यामुळे हा संवादाचा अभाव या सत्तेमध्ये असताना राहतो. म्हणून आम्ही भूमिका अशी घेतली, जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय आणि सगळे आंदोलक आम्ही स्वतःला परमनंट अपोजिशन पार्टी, कायमचे विरोधी पक्षातले लोक असं म्हणतो. कारण सत्तेवर कोणी जरी आला तरी त्या सत्तेच्या वरच्या माणसाला तो संविधानाप्रमाणे लोकांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांचं रक्षण करण्यामध्ये कसूर करायला लागला, बदमाशी करायला लागला, लबाडी करायला लागला, ॲडजस्टमेंट करायला लागला, तर कोणतरी समाजातली एक जागरूक शक्ती हवी ना की जी त्याच्यासमोर उभी राहील. नियंत्रणाची जी भूमिका आहे, ते आमचं काम आहे. ते आमचं काम आहे. बाबा आढाव त्याला दबावाची राजकारण म्हणायचे, प्रेशर पॉलिटिक्स. आम्ही असं म्हणतो की आम्ही जनतेचा निर्धार, जनतेचा हुंकार, जनतेचा आवाज तिथे पोहोचवण्याचं काम करतो. कारण आम्ही कायम विरोधी पक्षात आणि लोकशाहीमध्ये अपेक्षित सुद्धा आहे लोकांचं नियंत्रण असतं. आम्ही आता लोकांना जाऊन सांगतोय, लोक जे आम्हाला जाऊ तुम्ही ह्याला मत द्या वगैरे सांगायला आलात, आम्ही असं म्हणतो की लढायला देखील सत्तेवर असा पक्ष हवा ज्याच्याबरोबर लढताना काहीतरी पदरात पडेल, संवादाचे रस्ते मोकळे होतील आणि खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीने सत्ताधारी आणि विरोधक किमान संवेदना सुद्धा असेल सरकारकडे प्रश्नांच्या बाबतीमध्ये. ह्या अशी माणसं सत्तेवर निवडून येणं, हे आपला हा जो तिढा निर्माण झाला आहे, कुंठितावस्था निर्माण झाली आहे चळवळीनं. तुम्ही बघा ना, आदिवासींचे प्रश्न आम्ही लढून जो वनाधिकार कायदा मिळवला होता, आज त्या कायद्याचं म्हणजे लोकसभेमध्ये 3 मिनिटामध्ये बदल झाले. जे श्रमिकांचे कायदे 8 तासाच्या ड्युटीपासून ते बोनसच्या हक्कापर्यंत इतके कायदे मिळवले होते, त्या सगळ्या कायदे रद्द करून 4 कोडमध्ये. म्हणजे हे इतकं बेमालूमपणे सगळं सुरू आहे की त्याच्यावर आता आपल्याला हे नको, कारण की हे बदमाशी करण्यात माहीर आहेत, हे लक्षात आल्यामुळे आंदोलकांना आम्ही स्पष्टपणे आणि उघडपणे राहुल गांधींच्या पदयात्रेच्या आधीपासूनच आम्ही 2019च्या निवडणुकीमध्ये देखील जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाने भूमिका घेतली होती की संविधानाचं संरक्षण केलं पाहिजे आणि संविधान वाचवायचं असेल तर बीजेपी विरुद्ध एकाच एक उमेदवार उभा करा. ते आम्ही तेव्हाही सांगत होतो. 2019ला एकाच एक उमेदवार उभे राहिले नाही. चला, आमचा सल्ला 5 वर्षाने लक्षात आला निवडणूक पक्षांना आणि त्यांनी इंडिया आघाडी स्थापन केली. त्यामुळे आम्हाला आणखीन पथ्यावर पडलं. कारण आमची पहिली घोषणा होती बीजेपी हटाव, धर्मवाद, जातीभेद आणि मुख्यतः संविधान गुंडाळून टाकण्याचे अतिशय जे चालू आहे काम, त्याला आवर घालणं. आज संविधान आहे म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे, आज संविधान आहे म्हणून मला काय चुकतं हे सांगण्याचा अधिकार आहे, आज संविधान आहे म्हणून महिला असतील, आदिवासी असतील, स्त्रिया, सर्व प्रकारचे समाजातले सेक्शन उभे राहू शकतात, मागू शकतात. ते संविधानच एकदा गुंडाळून टाकलं, तुम्हाला अधिकारच नाही असं एकदा सांगितलं, तर मग जे तुकडे फेकले जातील त्या तुकड्यांवर तुम्ही जगत राहा. काय 80 करोड लोकांना मोफत रेशन, हे इतकं अपमानजनक आहे. आम्हाला मोफत रेशन नकोय, लोक सांगतात. आम्हाला हक्काची नोकरी द्या, कष्ट करायची संधी द्या, देशाच्या विकासामध्ये आम्हाला काम करू द्या, आम्हाला काही मोफत नको. हे तुकडा फेकण्याचं जे राजकारण चालू आहे त्याला जर शह द्यायचा असेल तर आपण ह्या सत्तेला हाकलून दिलं पाहिजे. हे आम्ही 2019लाच लक्षात आलं होतं, तेव्हा जमलं नाही. आता विरोधी पक्षांनाही लक्षात आलं, 370 असेल, लडाख असेल, सगळीकडनं की देशभर हे वातावरण आहे. आणि म्हणून आम्ही ही उघड भूमिका घेतली आहे, भाजप हटाव आणि इंडिया आघाडीला समर्थन. भारत जोडो ह्या माध्यमातून दिल्लीपासून ते अगदी गल्लीपर्यंतच्या विविध बैठका, आयोजनं, कार्यक्रम
ह्या सगळ्यामध्ये आता तुम्ही फार जवळून तिथे कनेक्टेड आहात. भारत जोडोमध्ये जो सहभाग नोंदवायचा होता सामाजिक संघटनांचा, तो अपेक्षित सहभाग आलेला आहे? लोकांचा प्रतिसाद कसा आहे? आणि सामाजिक संघटना त्याच्यामध्ये उतरल्यामुळे अधिक भर याच्यामध्ये काय पडली नेमकी? जेव्हा राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर ही पदयात्रा जाहीर केली, तेव्हा त्यांनी 1 महिना अगोदर आमच्यासारख्या देशभरातल्या सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींना दिल्लीमध्ये 1 दिवसाच्या चर्चेला बोलवलं आणि त्यांनी हे स्पष्ट केलं की ही काँग्रेसची पदयात्रा नाही, त्याच्यामध्ये काँग्रेसचा झेंडा नाही आणि सिव्हिल सोसायटीने, नागरिकांनी, जनआंदोलनांनी, चळवळींनी ह्यामध्ये सहभागी व्हावं. आणि देशभरातल्या मेधा पाटकरांपासून योगेंद्र यादव, अरुणा रॉय, उल्का महाजन अनेक कार्यकर्ते देशभरातले त्या बैठकीला होते. आणि त्याच्यानंतर त्या यात्रेचं काही जणांनी स्वागत केलं, काही जणांनी यात्रेला सहकार्य केलं, काही जणांनी यात्रेसमोर चॅलेंजेस मांडली. असं वेगवेगळ्या पद्धतीने ते शेवटी असं असतं की जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचं करतो तेव्हा लोकांना विश्वासही चटकन बसत नाही, त्यामुळे ते ताटकन गळ्यात गळा घालायचा नाही अशी भूमिका पण सत्ता भोगलेले लोक आहेत, त्यामुळे अशी पण भूमिका आम्ही घेतली. आणि त्या पद्धतीने त्या यात्रेमध्ये जाऊन आम्ही जनआंदोलकांनी आमच्या मागण्या, आमची भूमिका, आमचे मुद्दे राहुल गांधींशी चर्चा केली जागोजागी ठिकठिकाणी. ती यात्रा चालू असताना आमच्या असं लक्षात आलं की काँग्रेस पक्ष त्या यात्रेचं काय पॉलिटिकल करतोय की नाही करत आहे, राहुल गांधींच्या डोक्यात काय, तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्हाला जी संधी मिळाली या निमित्ताने देशभर चालण्याची, बोलण्याची आणि मुख्यतः वातावरणातला जो दबाव होता तो एकदम मोकळा झाला त्या यात्रेनंतर. हा प्लस पॉईंट बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता ही यात्रा कायमस्वरूपी ह्या यात्रेतनं पुढे जे काही हे निघालंय ते पुढे चालवायला हवं, नाहीतर ही सगळी ताकद विरून जाईल. आणि म्हणून 30 जानेवारीला जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधी जेव्हा समारोप करत होते यात्रेचा, तेव्हा आमच्या देशभरातल्या जनआंदोलक जे यात्रेत होते किंवा नव्हते अशा सगळ्यांना निमंत्रणं गेली होती. 6 फेब्रुवारीच्या रविवारी दिल्लीमध्ये आपल्याला कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये मिटिंग घ्यायची. आणि तुम्हाला मी सांगतो, त्या दिल्लीच्या मेळाव्यामध्ये 350 लोक येतील अशी अपेक्षा होती. 550-600 लोक आली, देशभरातली लोक आली. सकाळच्या सत्रामध्ये भारत जोडो अभियान हे का चालवायचं, त्याची भूमिका काय, त्याच्यावर चर्चा झाली. जवळजवळ 80 लोकांच्या सूचना त्याच्या ड्राफ्टवर आल्या. खूप चांगली चर्चा झाली. आणि दुपारच्या सत्रामध्ये तेव्हा इंडिया आघाडी स्थापन झालेली नव्हती, पण साधारणपणे त्या भारत जोडो यात्रेमध्ये जे पक्ष सामील झाले होते ठिकठिकाणी, अशा सगळ्या लेफ्ट टू द सेंटर म्हणा किंवा BJP RSS विरोधी, हा एकच निकष आमचा, संविधान संरक्षणाची ज्यांची भूमिका आहे अशा पक्षांच्या प्रतिनिधींना आम्ही दुपारच्या सत्रात बोललो होतो. आणि त्याच्यामध्ये भारत जोडो अभियानची आम्ही स्थापना केली. 2 गोष्टी मला स्पष्ट करायच्या आहेत. NAPMचा आणि भारत जोडो अभियानचा काही संबंध नाही. जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाने भारत जोडो अभियानमध्ये आम्ही सामील होतोय अशी घोषणा केलेली नाही. मगाशी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आमचा जनआंदोलनांचा समन्वय आहे, देशभरातल्या विविध संघटना त्याच्यामध्ये आहेत. तेव्हा अशा प्रकारचा जेव्हा राष्ट्रीय मुद्दा येतो तेव्हा आम्ही स्वातंत्र्य देतो प्रत्येकाला. जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयामध्ये जे 15-20 राष्ट्रीय समन्वयकांची टीम आहे, त्यातले जवळजवळ 10-12 समन्वयक वेगवेगळ्या राज्यामध्ये भारत जोडो अभियानामध्ये सक्रिय आहेत. पण ते इंडिव्हिज्युअल कपॅसिटीमध्ये किंवा ते त्यांच्या संस्था, संघटना, आंदोलनाच्या वतीने. NAPM म्हणून आम्ही आमचं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवलेलं आहे. पण NAPMचा ही BJP विरोधी भूमिका आहे, भारत जोडो अभियानची BJP विरोधी. भारत जोडो अभियानने पुढे जाऊन एक भूमिका घेतली आहे की इंडिया अलायन्सला पाठिंबा. तुम्ही मला जर विचाराल तर 6 फेब्रुवारीला हे दिल्लीचं अभूतपूर्व असं 550-600 लोकांच्या उपस्थितीत संमेलन झाल्यानंतर आम्ही तिथे घोषणा केली की पुढच्या 2 महिन्यामध्ये आम्हाला राज्य संमेलनं घ्यायची आहेत. मार्चमध्ये पहिलं संमेलन आसाममध्ये झालं आणि मग लाईन लागली. जुलै आमच्याकडे मे महिन्यात होणार होतं मागच्या वर्षी. आज जसा उन्हाळा आहे त्या उन्हाळ्यामुळे आम्ही ते जुलै पुढे ढकललं. जुलैच्या महाराष्ट्र संमेलनामध्ये 1000 लोक उपस्थित होती जळगावला. त्यामुळे एक पाठिंबा, एक तेव्हा निवडणुका जाहीर झालेल्या नव्हत्या, इंडिया आघाडी जागेवर नव्हती. आम्ही एवढंच म्हटलं की या यात्रेने RSS BJP विरुद्धच्या राजकारणाला एक चांगला सुपर हायवे मिळालेला आहे. गल्ली बोळीमध्ये लपून छपून राजकारण चालू होतं RSS BJP विरुद्ध. आता आम्हाला सुपर हायवे मिळालाय, त्याच्यावरनं आम्ही एकत्रितपणे हा लढा उभारणार. आणि म्हणून निवडणुका 2024च्या येणार आहेत, त्या कुठे जात नाहीत.
आपण आत्तापासून तयारीला लागू. ही भूमिका आम्ही फेब्रुवारी ते जुलै ऑगस्टपर्यंत सर्व राज्यांमध्ये संमेलनं झाली. कुठे 1000, कुठे 500, कुठे 400, कुठे 1200 अशी उपस्थिती होती. सर्व जिल्ह्यांमध्ये भारत जोडो अभियानचे जिल्हा समन्वयक, जिल्हा कमिट्या झाल्या आणि सप्टेंबर महिन्यापासून आम्ही देशभर कार्यकर्त्यांची प्रशिक्षण शिबिरं सुरू केली. तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात तसं सामाजिक कार्यकर्ता आणि राजकीय काम याच्यामध्ये थोडा फरक आहे. म्हणून सामाजिक कार्यकर्त्याला काही गोष्टी अनलर्न त्याने करणं सामाजिक कार्यकर्ता म्हणून, आणि राजकीय कार्यकर्ता म्हणून काही गोष्टी लर्न करणं हे आवश्यक होतं. म्हणून आम्ही 2 दिवसाच्या शिबिरांचा घाट घातला आणि अनेक शिबिरं आम्ही देशभर त्याच्यातनं आयोजित केली आणि अक्षरशः शेकडो तरुण तरुणी, मोठ्या वयाचे लोक, विविध वयोगटातले लोक, आम्ही ते तरुणांपुरतं असं मर्यादित ठेवलं होतं. ज्याला कोणाला RSS BJP विरुद्ध लढायचं त्यांनी या. आणि हा भारत जोडो अभियान स्थापन करताना हा संघटनांचा समन्वय आहे, हा तुझी संघटना आली याची असं न करता आम्ही व्यक्ती जोडत गेलो, ज्याला ही भूमिका मान्य आहे. आणि त्याचा खूप चांगला परिणाम आज झालेला दिसतोय. आत्ता निवडणुकीच्या काळामध्ये तर गेल्या 4 महिन्यामध्ये भारत जोडो अभियानाने देशभर अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि लोकांना थेट राजकीय पक्षाबरोबर हात मिसळायला कधी कधी कम्फर्टेबल वाटत नाही. ते घाबरतात असं नाही, कम्फर्टेबल वाटत नाही. हे माणसं भरोशाची नाही, विश्वास नाही. त्या पर्यायाने भारत जोडो अभियानचा प्लॅटफॉर्म मी तुम्हाला सांगतो, काही ठिकाणी काँग्रेसचे युथ काँग्रेसचे पदाधिकारी आमच्याकडे आले, आम्ही तुमच्याबरोबर काम केलं तर चालेल का? म्हटलं वेलकम, इथे सगळ्यांचं स्वागत आहे. त्यामुळे हा एक चांगला मंच या निमित्ताने उभा राहिला आहे आणि तुम्हाला अजून 1-2 महिन्यात निकाल लागतीलच. निश्चितपणे भारताच्या माझ्या माहितीतल्या आजवरच्या निवडणुकांमध्ये नागरी संघटनांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भूमिका घेऊन प्रत्यक्ष रणमैदानावर उतरण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे आणि त्याचा निश्चित ऐतिहासिक या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक अशी ही सगळी घटना आहे. बिलकुल. तुम्ही राहुल गांधींना ह्या सगळ्या निमित्ताने जवळून बघितलं, अनुभवलं, ऐकलं. सारखा विषय निघतोय की राजकीय पक्ष आणि नेत्यांवर लोकांचा विश्वास नाहीये. राहुल गांधींमध्ये तुम्हाला असं दिसलं कुठे की या माणसावरती आपण विश्वास ठेवू शकतो? मला म्हणजे मी नेहमी असं म्हणायचो की महात्मा गांधींना आम्ही बघितलं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बघितलं नाही. म्हणजे राजकारणामध्ये एक उत्तुंग भूमिका घेऊन, लेखन करून, चळवळी चालवून, निर्धार व्यक्त करून आणि कुठेही ॲडजस्टमेंट न करता अशी राजकीय अनेक कर्तृत्वान माणसं झाली. मधु दंडवते, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर यासारख्यांबरोबर आम्हाला काम करायची संधी मिळाली. पण दुर्दैवाने आज जेव्हा आम्ही राजकारण करण्याच्या परिस्थितीत आहोत, तो वातावरण एवढं गढूळलेलं आहे राजकारणाचं की राजकारणाचं नाव घेतलं तरी लोक शहारा आणतात. आणि त्यामुळे राजकीय नेता आणि चांगला माणूस हे मुळातच विरुद्ध अर्थीचे शब्द आहेत असा नागरिकांचा ठाम समज झालेला आहे आणि तो काही चुकीचा नाही आहे. आपण आत्ता एकाबद्दल सांगावं नाही होत आहे असं नाही आहे, हा जरा बरा वाटतंय तोपर्यंत त्याच्या शर्टावरचे डाग आपल्याला दाखवतात. अशा वेळेला एक माणूस ज्याच्याबद्दल किमान आपण सांगू शकतो तो राहुल गांधी आहे असं नाही. आणि राहुल गांधीचं तो खूप ज्ञानी आहे की नाही, त्याला खूप सगळं कळतंय की नाही, तो सत्तेवर आल्यावर काय करेल की नाही, ह्या दृष्टीने मी नाही म्हणत आहे. पण तो ऐकतोय लोकांना. माझं म्हणणं 2 गोष्टींमध्ये. एक, तो खऱ्या अर्थाने संवेदनशील माणूस आहे. बरं. तो नाटकं नाही करत. तो जेव्हा आदिवासींशी बोलतो, तो श्रमिकांच्या बरोबर जाऊन काम करतो, शेतकऱ्यांबरोबर तो नुसते फोटो काढण्यापुरते ते नाही आहे. म्हणजे मोदी आणि राहुल गांधींचे हे अशा प्रकारचे सोशलचे व्हिडिओ बघितले ना तरी चटकन कळतं, लक्षात येतं, चटकन कळतं. जेन्युइनिटी ज्याला म्हणतात ना, जेन्युइनिटी पॉलिटिकल. दुसरी गोष्ट, स्वतःची आजी आणि स्वतःचा बाप या दोघांचं रक्त त्याने बघितलंय. चिंधड्या होतात. बापाच्या मारेकऱ्यांना तुरुंगात जाऊन भेटून आलाय तो आणि माफ केलं त्यानं. तर हे गांधी, साने गुरुजी, फुले, आंबेडकर आपण नावं घेतो. मला कधी कधी वाटतं की हा माणूस ते जगतोय, प्रयत्न तरी करतोय समजा, आणि एवढी सगळी लबाडी नाही करताय. ही जेन्युनिटी असावी खरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, तो दावा करत नाही की मी हे सगळं जादूची कांडी. अच्छा. आम्ही जेव्हा नांदेडला भेटलो 35 मिनिटं दिली होती, जयराम रमेश काढायला चला राहुल गांधींनी 55 मिनिटापर्यंत आमची भेट वाढवली. उठताना मेधाताईंनी त्याला विचारलं, राहुल जी आपको लगता है इस यात्रा से कुछ परिणाम होगा, हमें तो चाहिए ऐसा परिणाम.
बोले दीदी इस भ्रम में मत रहो कि एक यात्रा से होने वाला है, ये कोई जादू की का बहुत साल तक काम करना पड़ेगा, अच्छा, क्योंकि आरएसएस ने जो जहर घोला है इस समाज में उसको साफ एक यात्रा से नहीं होगा, बहुत काम करना पड़ेगा. काही लोक जे सांगतात की त्याची अगदी 29 वगैरे अशी सुद्धा तयारी आहे. तयारी. तो मला तेव्हा आम्हाला पुढे म्हणाला त्या चर्चेत कि देखो अगर मैं अदानी अंबानी के 2 चीजें भी मंजूर करूँ ना तो मुझे भी हेलीकॉप्टर हवाई जहाज सब तैयार है, वो आते मिलने, मैंने निर्णय लिया है ना. तो बहुत साफ है कि कॉर्पोरेट्स के माध्यम से और जाती धर्म के नाम से राजनीती करना है तर सोपं आहे. ते मला करायचं नाही आहे, मला लोकांबरोबर जायचं आहे, त्याला जेवढा वेळ लागेल तेवढा मी द्यायला तयार आहे. आणि वयही त्याच्याबरोबर आहे, 50शीतला माणूस आहे. अजून गांधीजी ज्या वयात आले होते भारतामध्ये त्यामुळे भरपूर त्याला आणि क्षमता त्याने दाखवून दिली आहे त्याची. फिजिकल प्रतिकात्मक होतं ते दिसलेलं आहे. त्यामुळे मला आणखी एक महत्त्वाचं विचारायचं एक विश्वास की हा सामाजिक संघटनांचा जो काही पण एक इथे सांगून ठेवतो, शेवटी राहुल गांधी एकटे काही करू शकत नाही. एवढ्या मोठ्या देशामध्ये सामाजिक बदल, क्रांती, परिवर्तन, राजकीय निर्धार, राजकीय पक्षाचे निर्धार हे सगळे शेवटी टीमचे असतात. हा एकटा माणूस काहीच करू शकत नाही. त्यामुळे उद्या राहुल गांधींचा पक्ष किंवा ते सत्तेवर आल्यानंतर त्यांची आघाडी शांततेत आम्हाला हवं तसं काम करणार आहे आणि त्यांच्याविरुद्ध आम्ही बरं पण काढणार नाही असं अजिबात नाही. आम्ही त्यांच्या विरुद्ध कायम विरोधी पक्ष हे लक्षात ठेवा, नाही तर राहुल गांधींची भलामण असं वाटेल म्हणून मी मुद्दाम स्पष्ट बोला. मला हे एक विचारायचं आहे की मोदींच्या गॅरंटीला आता काँग्रेसने जाहीरनामा करताना न्याय ही संकल्पना वापरून आपला जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे. हा जो सगळा सामाजिक संघटनांचा सहभाग, वारंवार झालेल्या चर्चा, भारत जोडो यात्रा, त्या सगळ्याचं प्रतिबिंब तिथे उमटलंय की या न्यायमध्ये असं तुम्हाला वाटतंय? अगदी उमटलंय. मी तुम्हाला सांगतो, आत्ता जेव्हा न्याययात्रेचा समारोप मुंबईत झाला, आपण तिथे जी ऑगस्ट क्रांती मैदानाजवळ सभा घेतली, तिथे एका बॉम्बे कॅथॉलिक सभेच्या प्रतिनिधी मंडळांनी नंतर राहुल गांधींची भेट मागितली आणि समहाऊ वी कुड मॅनेज फॉर फ्यू मिनिट्स आणि त्यांनी सबमिशन केलं त्यांच्या ह्याचं. मागच्या आठवड्यात राहुल गांधींचं अतिशय चांगलं उत्तर त्यांना आलंय. तुम्ही मला जे निवेदन दिले ते मी वाचलं, तुम्ही खूप छान काम करताय आणि ख्रिश्चनांबद्दल, अल्पसंख्याक आमची ही भूमिका आहे आणि आम्ही प्रयत्न करू वगैरे वगैरे. म्हणजे अनेक जण विचारायचे, अरे एवढी निवेदनं घेतात तू काय करतो काय म्हणून. प्रत्येक निवेदनाला कधीच उत्तर गेलं नसेल, पण त्याच्यातही त्यांनी जे काय यंत्रणा लावली आहे तर हे एक झालं की राहुल गांधींनी यात्रेमध्ये जे जे विषय त्यांच्यापर्यंत आले, निवेदनाच्या मार्फत, भाषणांच्या मार्फत लोकांनी कैफियती मांडल्या, रडले, गळ्यात मिठ्या मारल्या, चालताना त्यांच्याबरोबर. आमची जेव्हा 55 मिनिटाची मीटिंग झाल्यावर राहुल गांधीने आम्हाला विचारलं, आप मेरे साथ चलने के लिए तयार? बोले चलने को तयार. आणि मग असे टर्न बाय टर्न आम्ही 20-20 मिनिटं राहुल गांधींच्या बरोबर आतमध्ये चालायचो. मी जो शिष्टमंडळामध्ये 55 मिनिटामध्ये मला 2.5-3 मिनिटं मिळाली होती. त्या 20 मिनिटामध्ये राहुल गांधींनी मला तपशिलात विचारलं. माझ्याकडे जो विषय दिला होता NAPM मांडण्याकरता, त्याच्यावर त्याने माझ्याशी तपशीलवार चर्चा केली आणि मी रिन्युएबल एनर्जी, सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे सगळं बोलत होतो. सोलर आणि एनर्जीचा विषय राजकीय पक्षांच्या एजेंड्यावरच नाही, पर्यावरण, वातावरण, क्लायमेट चेंज वगैरेचा. मला असं दिसलं की ही इज वेल इन्फॉर्म्ड अबाउट इट. अच्छा. तो मला विचारत होता प्रश्न, पण त्याच वेळेला तो बोलतही होता की जर्मनीत असं आहे तिकडे. आणि मला माहिती आहे त्यातली सगळी, तर ते तो जे बोलत होतं ते काय हवेतलं नाही हे समजत होतं. त्यामुळे ती एक म्हणजे त्यामुळे हा तुम्ही जे म्हणालात ते न्यायपत्र जेव्हा ह्यांनी तयार केलं, या तुम्ही पाहिलं असेल इलेक्शनच्या खूप आधीपासनं त्यांनी एकेका दिवशी एक न्यायची संकल्पना घोषित केली आणि 5 गोष्टी 15 दिवसामध्ये 2-3 दिवसात त्याची भाषा, त्याचा कन्साइजनेस, त्याच्याबरोबर चित्र, त्याची परिणामकता. म्हणजे मला असं, तुम्ही आता या क्षेत्रातल्या केवळ भाषणबाजी नाही, तर तुम्ही जे बोलताय ते समाजाच्या त्या क्षेत्रापर्यंत कम्युनिकेट होण्यासाठी जे जे करावं लागतं ते सगळं राहुल गांधींच्या सगळ्या त्या टीमने उभं केलं आणि त्या माध्यमांना ते कन्व्हे करतायत. त्यामुळे त्याच्यामध्ये कंटेंट बनवतानाही नागरिकांचा सहभाग आहे, तो प्रेझेंट करताना पण लोकांचा सहभाग आहे. आणि तुम्हाला शेवटची गोष्ट सांगतो, एक 8 दिवसापूर्वी तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. राहुल गांधी म्हणाले, आत्ता रात्री 12 वाजले आहेत, मी तेलंगणाची सभा करून आत्ता उत्तर दिल्लीला आणि मला माझी टीम सांगते आत्ताच तुमचा मला व्हिडिओ पाहिजे. आणि त्या व्हिडिओत तो सांगतो की आम्ही आमचा जाहीरनामा प्रकाशित करून मी आत्ता आलोय
पण त्या जाहीरनाम्यामध्ये जर काही चुका असतील, काही गोष्टी राहून गेल्या असतील तर मला ईमेल करा. ते कुठल्या पक्षाने आजपर्यंत ही भूमिका घेतली मला सांगा. मोदींच्या जाहीरनाम्याबद्दल तर मी बोलणारच नाही, कारण त्यांचा फसवणुकीचा नामा आहे तो, कारण त्याच्यावर मला काय बरं पण काढायचं नाही. पण राहुल गांधींचा हा दिस इज जेन्युनिटी. ते किती त्यातलं घेतील, त्याला काय शक्य, हा नंतरचा मुद्दा. पण हा लोकशाहीमध्ये शेवटी काय त्यांनी ते गव्हर्नमेंटमधून कॉन्ट्रॅक्ट पद्धती सुद्धा काढून टाकणार म्हणून घोषित केली. आणि आपण राईट टू इन्फॉर्मेशनसाठी आंदोलन केलं. मी असं मानतो की दॅट वॉज अ बिगिनिंग. राईट टू इन्फॉर्मेशन. आपली खरी लढाई राईट टू पार्टिसिपेशनची आहे. त्याला 273 आणि 274 जी कलम आहे, वॉर्ड सभा करा, नगरपालिकेमध्ये सगळी, इथे आम्हाला पार्टिसिपेशनचा अधिकार हवा आहे. आणि राहुल गांधींचा हे लक्षात आलंय, तो जे काही चर्चा करतोय त्याच्या लक्षात आलंय की द मॅटर इज ऑफ द पार्टिसिपेशन. लडाखमध्ये सोमन वांगचूक सारखा माणूस जो कधी राजकारणात नव्हता, तो का राजकीय भूमिकेवर आला? तो म्हणतोय आम्हाला निर्णयाचा अधिकार द्या, आम्हाला आमची विधानसभा द्या. आणि मला असं वाटतं, आम्ही कालच ह्याच्यावर चर्चा करत होतो लडाखच्या निमित्ताने, सगळ्या देशभर सगळ्यात ज्वलंत प्रश्न कुठला असेल तर नागरिकांना या देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आणि विकास प्रक्रियेमध्ये सहभाग हवा आहे. तर महाराष्ट्रात सुद्धा 3-4 वर्ष लोकल बॉडीच्या निवडणुका होत नाही. एक्झॅक्टली. आणि तो नुसता पॉलिटिकल सहभाग नाही, म्हणजे हा तर आहेच. तरुणाला नोकरी हवी आहे, सहभाग हवा आहे त्याला विकासामध्ये, शेतकऱ्याला दाम हवा आहे कारण की त्याला त्याचं घर उभं करायचं आहे, श्रमिकाला अधिकार हवेत. हे सगळे सहभागाचे पार्टिसिपेशन आहे, हे सगळे सहभागाचे आक्रोश आहेत. आणि ते त्या दृष्टीने समजून घेऊन ते ॲड्रेस करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत त्यांच्या या न्यायपत्रातनं, असं दिसतंय. शेवटचा महत्त्वाचा प्रश्न, गेली 1-2 वर्ष या सगळ्या सोशो पॉलिटिकल आपण म्हणूया या मुवमेंटमध्ये तुम्ही सक्रिय आहात, टप्पा बघितलेला आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडलेला आहे. फार काय 50% त्याचं मतदान लोकांनी केलेलं आहे. अजून 4 टप्पे बाकी आहेत. ही सत्ता जाईल याबाबत कितपत आशावादी आहे? मी देशभर फिरलोय गेले 4 महिने, महाराष्ट्रभर, अगदी कोकणापासून चांदा ते बांदा म्हणतात ना, सगळं विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, सगळीकडे, राजस्थान, आसाम, बिहार, सगळीकडे फिरलो आहे. आणि केवळ मी आमच्याच कार्यकर्त्यांना भेटतोय असं नाही, मी नागरिकांना भेटतोय, पॉलिटिकल लीडर्सना भेटतोय. वातावरण हे निश्चितपणे मोदींच्या भ्रष्टाचाराला आणि मोदींच्या फेकूगिरीला कंटाळलं आहे. अच्छा. इलेक्टोरल बॉन्ड, मी जिथे जातोय तिथे मी बोलतोय. परवा नांदेडला गेलो होतो तर मी तालुक्यातनं आलेल्या लोकांना विचारलं की इलेक्टोरल बॉन्डवर चर्चा होते का नांदेडच्या गावामध्ये? म्हणाले होते, आम्हाला थोडं समजावून सांगावं लागतंय. म्हणाले भारत जोडो अभियानने जे बनवून दिले ना आम्हाला पॉईंट्स, ते उपयोगी पडत आहे. तर इलेक्टोरल बॉन्ड हा मोठा स्कॅम आहे, हा घोटाळा आहे, हे नागरिकांपर्यंत पोहोचलेलं आहे. हा माणूस जे बोलतो आणि त्याचा अजून एक गमतीचा भाग लोकांनी मला सांगितलं, ते म्हणाले सर पूर्वी ना हा 70 साल करायचा, आता ती रेकॉर्ड जुनी झाली. आता तो म्हणतो 2047 पर्यंत मी, म्हणजे हा ह्या टर्म मध्ये काहीच बोलत नाही करणार, तो एकदम 2047 मुदत वाढते. तर ही लबाडी लोकांच्या लक्षात आलेली आहे. आणि त्यामुळे मतदानाची जी टक्केवारी आहे, आम्ही जो भारत जोडो अभियानच्या माध्यमातून जो प्रयत्न केला आहे, आम्ही असं सांगतोय की आम्ही काय प्रत्यक्ष त्या मैदानावर जाऊन खेळणारे खेळाडू नाही आहेत. ते खेळाडू वेगळे आहेत. त्या टीम IPL म्हणा, टेस्ट मॅच म्हणा, आम्ही ते पिचवर तो रोलर फिरवतात ना, ते रोलर फिरवणारे चांगली करून ठेवली, ते पिच व्यवस्थित बनवणं. त्यामुळे ह्या पहिल्या टप्प्याचं काल इलेक्शन संपल्यावर आम्ही रात्री आज सकाळी ती चर्चा केली, काय येत आहे समोर. आणि आम्हाला पिचमध्ये पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पिच कुठे गडबड झाली, आता पुढच्यासाठी पिचमध्ये काय बदल करायला हवे, ही चर्चा आम्ही सुरू केली. आणि आम्ही ते करतो आहोत. नागरिकांमध्ये पुढच्या काळामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने काय केलं पाहिजे, हे प्रयत्न आम्ही आधीपासून करतच होतो. आता ह्या टक्केवारीने आणखीन अलार्म वाजला. आणि हीट वेव्ह आहे, मोठ्या प्रमाणात उष्णता आहे, त्याचाही सामना कसा करायचा ह्याच्या, आणि फर्स्ट टाईम वोटर्स आहेत, त्यांचा उत्साह आहे, त्यांना कसं पोचवायचं, प्रयत्न चालू आहेत. आणि आम्हाला खात्री आहे, म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की RSSचे लोक आहेत ना, ते बरोबर जाऊन मतदान करतात. मला आता लक्षात आलं आहे की ते पण कंटाळले. आणि दुसरं, मोहन भागवतांचं विधान आहे, एक 3-4 आठवड्यापूर्वीचं विधान आहे, राहुल गांधींना हलक्यात घेऊ नका.
संघवाले महाचतुर आहेत, त्यांना कळतं काय होणार आहे ते. त्यामुळे ही जी काय कमी आकडा देखील जो मतदान केंद्रावर आला आहे वाढवावा लागेलच. तो जनरली असं म्हटलं जातं की जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हा ती परिवर्तनाच्या बाजूने असते. पण आत्ता असं दिसतंय की जी लोक धडपड करत केंद्रापर्यंत पोचली त्याच्यामध्ये मोदींचा विरोध नोंदवण्यासाठीची ती धडपड आहे असं वाटतंय. विदर्भामध्ये इतरत्र सगळीकडे काँग्रेसच्या बाजूने किंवा इंडिया आघाडीच्या बाजूने मतदान झालं आहे असे रिपोर्ट आहेत कालचे. तर 4 जूनला निश्चित, म्हणजे मी तर मागच्या महिन्यातच लेख लिहिलेला आहे 225मध्ये आवरूया म्हणून. तर 225च्या आतमध्ये BJPला आणि NDAला आपण रोखणार, याच्याबद्दल आम्हाला अजिबात शंका आहे. राजकारणामध्ये सामाजिक संघटनांचा सहभाग इथपासून या चर्चेला सुरुवात झाली तर तो त्या सहभागातून येणारा परिणाम हा कुठपर्यंत जाणार आहे, इथपर्यंत आपण संजय मंगला गोपाळ यांची मतं ऐकली. निवडणुकांच्या निकालाबद्दल ते खूप सकारात्मक आहेत, आशावादी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यावेळेला आपल्याला ऐकायला मिळाली की सामाजिक संघटनांच्या व्यक्तींच्या सहभागामुळे एका मोठ्या राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यावरती सुद्धा त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येतो आणि हा सगळा सहभाग त्या जाहीरनाम्यातून सुद्धा प्रतिबिंबित होतो. हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आपल्याला त्यांच्याकडून ऐकायला मिळाली. पहिला टप्पा निवडणुकांचा पार पडलेला आहे, अजून 4 टप्पे बाकी आहेत आणि 4 जूनला जो संपूर्ण देशाचा निकाल आपल्याला ऐकायला मिळणार आहे तो निकाल सध्याच्या केंद्र सरकारच्या मनमानीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामधला असेल असं जे ठाम मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे ते कितपत प्रत्यक्षामध्ये उतरतं येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.